मुंबईत ठाकरे ब्रँडच्या युतीत खडा पडतोय की काय असा सवाल आता उपस्थित होते। वॉर्ड 81 मध्ये मनसे आणि ठाकरे सेनेचे उमेदवार आमने सामनेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोहिनी धामणेंनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। मनसेकडून शबनम शेख यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली। युतीचे दोन उमेदवार आता आमने सामनेत। कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचे चित्र आहे। शबनम शेख यांना काल दुपारी मनसेतर्फे उमेदवारी अर्ज देण्यात आला होता, मात्र अचानक रात्री 11:30 वाजता अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं होतं, कारण ती जागा उद्धव ठाकरे गटाला हवी होती। आणि त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासंदर्भात शबनम यांना सूचना देण्यात आल्या आणि त्यानुसार शबनम यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलाय। त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार मोहिनी धामणे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय आणि युतीच्या दोनही उमेदवार आता आमने सामने उभ्या राहिल्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत। पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील मारणे आणि अंदेकर कुटुंबातील सदस्यांना अजित पवार यांनी उमेदवारी दिली आहे। यावरून कायदा सुव्यवस्थेचे धडे देणारे अजित पवार मात्र सत्तेसाठी गुन्हेगारीलाच पायघड्या घालतायत असा संतप्त सवाल पुणेकरांनी केलाय। तसेच राजकीय पक्षांना मतदानातून पुणेकर धडा शिकवतील अशी प्रतिक्रिया पुणेकर देत आहेत। याविषयी पुणेकरांशी चर्चा केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। राजकारण जे आपण पाहतोय की एकीकडे अजित पवार म्हणतात की गुन्हेगारी मुक्त पुणे शहर करायचं आहे, पण इथे गुन्हेगारी युक्त होताना दिसते। आपल्यासोबत काही पुणेकर नागरिक आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत। त्यांना काय वाटतं या सगळ्याबद्दल विचारूया। आज दिवसभरामध्ये पाहिलं असेल अजित पवारांच्या पक्षामधून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी अर्ज भरलेला आहे। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा आत्मा असतो, पण आत्मा मारून त्यांनी अनेकाला उमेदवार दिली। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात निष्ठा नावाचा प्रकार संपलेला आहे। आणि अजितदादा सीपींना फोन करून सांगतात की पुण्याचे कोयता गँग थांबली पाहिजे, पुण्याची गुन्हेगारी थांबली पाहिजे। पण अजितदादाने काय केले? आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की अजितदादाने उमेदवारी कुणाला दिली। आम्ही कुणाचं नाव घेत नाही, पण ज्याच्यावरती पोलीस प्रशासनाकडे गुन्हे दाखल आहेत गंभीर, त्यांना तुम्ही उमेदवारी देता ही दुर्दैवी गोष्ट आहे। एकेकाळी एक सुसंस्कृत लोकांचं पुणे शहर आज गुन्हेगारांचा हब बनलंय। म्हणजे तुम्ही मागील काही गोष्टी पाहिल्या ना, पुण्याचं ड्रग्स हे अमेरिका, लंडन इकडे सगळीकडे विकलं गेलंय। आणि आज जे लोक पुण्याला गुन्हेगार मुक्त करायच्या घोषणा करतायत तेच राजकारणी लोक पुण्यातले जे कुख्यात गुंड आहेत, जे देश विदेशात पळून गेलेत, आंतरराष्ट्रीय नेटवर्क ज्यांनी उभं केलंय त्यांना निवडणुकीची तिकीट देत आहेत। म्हणजे एक प्रकारे पुण्याच्या जनतेवर अत्याचार करायचा परवाना ह्या हरामखोर राजकारण्यांनी ह्या गुंडांना दिलेला आहे। आम्ही पुण्यामध्ये काही नागरिक म्हणून काहींना विचारलं तुम्ही उमेदवारी अर्ज भरला का? त्यांनी सांगितलं आमचं पेंडिंग पडलं का, की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाहीये। मग आता पुण्याचे आयुक्त कुणाकडनं घेणार नॉन क्रिमिनल? ज्यांच्याकडनं उमेदवारी दिली त्या पक्षाच्या नेत्यांकडनं आम्ही घेणार आहेत का? या सर्व पुणेकर नागरिक प्रश्न पडलेला आहे। आणि इथनं पुढे लोक पुणेकडले नागरिक म्हणतील की आता मतदान करायला बाहेर पडायचं का नाही, कारण सगळ्याच पक्षांनी अशा लोकांना जर उमेदवारी दिली तर पुणेकर अशा प्रकारे मतदान करायला मला वाटत नाही बाहेर पडतील ना। पुण्यातली ही गुन्हेगारी अशा पद्धतीने कमी होणार का, हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे। फक्त पोलिसांवरच दोष देत हे सगळे राजकारणी आहेत, ते आपली राजकीय पोळी भाजून घेतात का, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। तो आता पुणेकर नागरिक विचारू लागलेले आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।